14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकश करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही बेटी. ती सकाळपासून चहा घेतली नाहीत, ती कॉफी घेतली नाहीत, आणि ते नाश्ता केले नाहीत, आणि ती कोणाशी बोलत नाही, आणि ते तिथे बसून आहेत. तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे आणि मी नाही जेवणार. अरे ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, आणि मुलगी दिवसभर उपाशी असते, आणि संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. अरे बाप मात्र जेवत नसतो, आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. अरे संध्याकाळचे 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते, आणि आपल्या बापाच्या खोली जाते, आणि बापावरच्या तोंडावरचं पांघरण करते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय, मुलगे खालीस बेटे खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा बाबा हात पाय चेपून देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला करून का देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टराकडून आणू का बाबा? बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतात उठून बसला, आणि मुलीला कवटाळा, आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता? बेटे जेव्हा माझी माई मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो, आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही. बेटी तू कधी कधी येतेस आणि माझ्या तोंडाहून हात फिरवतेस, मला असं वाटतं की पांडुरंगा, अरे ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचं लग्न झाले त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, आणि मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना, 1 वर्षात बाप 5 सारखा दिसतो, आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का, दादा येतो बर का दादा. अरे तो दादा मात्र डसा डसा लढतो, आणि सांगते दादा अरे तू या घरचा करतायस दादा, तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल, आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वरावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वरावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा येतो बर का बाबा, येतो बर का. तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे कालणार नाही बाप. आणि ज्या बापानं तर हाताच्या फोडासारखं सांभाळ केलं, ज्या बापानं अन्नाचं मोठं केलं, ज्या बापानं बोट धरून चालवायला शिकवलं, आणि तीच मुलगी सासरला नांदायला जात असते, कालणार नाही बाप. जेव्हा ती मुलगी 1 पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते,
आणि दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते म्हणून कन्हस सूर्याशी जाये जाये कन्हस सूर्याशी जाये हो कन्हस सूर्याशी जाये जाये कन्हस सूर्याशी जाये हो आता येळ खूप झालेला आहे. 11 वाजून 12 मिनिटं झालेले आहे. आता उरकायचं ना.
तसे आता येळ खूप झालेला आहे, उरकायचं ना. उरकायचं का नाही? नाही तसे आता वेळ खूप झालेला आहे. जे आम्ही कीर्तनाच्या पूर्वी जेवतो ते सगळं जिरून जात आहे. गायक मंडळाचं तर लईच लवकर जात आहे. हा, कीर्तनात किती चाली असते बरं सर? किती चाली असते कीर्तनात? स्वस्त सर 15 असते, आहे का नाही? 15 चपात्या खाल्ल्या पाहिजे गायक मंडळीने. एका चालीला एक चपाती जिरली नाही, तसं महाराज म्हणलं की ना किती खाल्लं पाहिजे. हा, अख्खी जिरत ती भाऊ. इथं बोलणं म्हणजे सोपं नाही, हे बाळूमामाचीच कृपा आहे. एकदा बाळूमामाच्या नावानं सांग बरं, जोरात जाऊ द्या. बाळूमामाच्या नावानं हर हर. तसे थोडं हात वरी करा, 2 मिनिटाचं भजन करू, 1च मिनिट. हात वर, हात वर. काल माऊलींचा समाधी सोहळा झाला, एकदा माऊलींचं थोडं नामचिंतन करू. कॅमेरावाले तुम्ही यांचे हातावर फिरवा. जाऊ दे, अमेरिकेत, चीन, सर्व भारतामध्ये भारतामध्ये काय कॅमेरा चालते, दुसऱ्या देशामध्ये कॅमेरा चालते, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. थांबा थांबा, आता नाही, भजन करायचे. हात वरी करा, हात वर करा. झाले का? इकडचे ज्यांचे ज्यांचे हात खाली असतील ते उद्या नसतील. हा, तुमच्या जीवनातलं शेवटचं कीर्तन. हा, ज्ञान भराया माझा